नमस्ते. गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज लहान मुलांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. लहान मुलांबद्दल खरं तर किती बोलायचं, कारण की प्रत्येकाच्या इच्छा किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करता करता आईवडील अक्षरशः मेटाकुटीला येतात. मुलं जन्माला येण्याअगोदरच गर्भात असतानाच गर्भसंस्कार केले जातात. त्यानंतर त्या बाळाच्या आवडीनिवडी तेव्हापासूनच जपायला सुरुवात होते. मुलाच्या आईला काय हवं नको ते बघितलं जातं. तिचे डोहाळे पुरवले जातात. त्यांना शूरवीर कथा ऐकवल्या जातात. योगा, प्राणायाम सगळं काही शिकवलं जातं. तर त्यानंतर मुलाच्या जन्मानंतर काय, खऱ्या अर्थानं बालसंस्कार होणं खूप गरजेचं असतं. गर्भसंस्कार तर आपण खूप छान करतो, पण खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असतात ते बालसंस्कार. तर ते बालसंस्कार म्हणजे काय, तर मुले घडवताना आणि आपण मुले घडवत असताना त्यांना काय शिकवतो किंवा किती चांगल्या अयोग्य गोष्टीतून त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत करतो. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की त्याच्यावरती आपले बालसंस्कार अवलंबून असतात. मुले घडतात किंवा बिघडतात ते आपल्या पालकांच्या संस्कारातूनच. मुलाचं बिघडणं हे पालकाच्या चुकीच्या संस्काराने सुद्धा घडत जातं. मग हे मुलांना कळत नाही का की आपल्या आईवडिलांचं जे काही वागणं असतं ते बरोबर की चूक. अशा वेळेला गोंधळलेली मुलं वाममार्गाला लागतात. अर्थातच चुकीच्या पद्धतीने वागतात, बोलतात आणि त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडत राहतं. तर अशा मुलांना, छोट्याशा बालकांना गुन्हेगारीच्या विळख्यात लवकर न अडकल्यास नवलच. मग अशी कोणती गोष्ट असते की पालक चुकीचे संस्कार करतात. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की पालक खरंच चुकीचे संस्कार करतात, तर तसं नाही आहे. तर आपण रोजच्याच जीवनामध्ये बघा की मुलांकडून जास्तीत जास्त अपेक्षा ठेवतो आणि त्या अपेक्षाप्रमाणेच मुलांशी वागतो आणि तसंच त्यांच्याकडून ते वदवून घेण्याचा देखील प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, मुलं आपली जशी वागतात त्यावरून काही काही वेळेला त्यांची टर उडवली जाते. यातून मुलांच्या मनात पालकांबद्दलचा तिरस्कार खूप घडत असतो. त्यानंतर काही पालक तर इतके शिस्तप्रिय असतात की त्यांना नियम अटी घालूनच सांगितलं जातं की तू हे पूर्ण करशीलच तरच मी तुझ्या इच्छा किंवा तुझी स्वप्न पूर्ण करेल. अशा प्रकारे इमोशनल ब्लॅकमेलिंग देखील केलं जातं. मग काय होतं की मुलींचा भावनांवरचा विश्वास हळूहळूच कमी होऊ लागतो. मुलांचा सतत अपमान करणे किंवा जेव्हा पालक मुलांचा अनादर करायला लागतात तेव्हा मुलांना डिप्रेशन येण्याची जास्त शक्यता असते. अनादर म्हणजे काय, चार चौघात जर समजा अचानक मुलाच्या हातून काहीतरी चुकीचं घडलं किंवा मुलं चुकीची बोलली तर त्यांना पटकन काहीतरी बोलून जातात. मग अशा वेळेला काय होतं की मुलं त्याच गोष्टीचा जास्त विचार करतात की मला चार चौघांमध्ये बोलले, असं बोलायला नको होतं, ते चुकले. मग अशातून काय होतं की मुलांना आपल्याला खूपच कमी लेखलं जातं अशी भावना निर्माण होते. तर मुलींच्या भावनांना कमी महत्त्व देणं, जर त्यांनी खुलेपणानं भावना व्यक्त करायला सुरुवात केली तर खडे बोल सुनावले जातात. त्यातून त्यांची मानसिक चढाओढ सुरुवात होते. मुलींना त्यांच्या अनुभवातून चूक की बरोबर हे काय याचं ज्ञान होऊ लागतं, याची माहिती होऊ लागते. तेव्हा ती माहिती खरंच बरोबर आहे का किंवा चूक आहे याचे मार्गदर्शन पालकांकडून अजिबात केलं जात नाही. म्हणजे काही काही वेळेला काय होतं, हां चल तुला जे हवं ते तू कर, नंतर काही घडलं तर ते तुझ्यावरतीच म्हणजे तूच त्याला जबाबदार असेल असं त्याला जाणवून दिलं जातं. मुलींना जर जाता येता त्यांच्यावरती नजर ठेवणं, त्यामुळं असं घडतं की मुलांना किती समस्या आली किंवा अडचणी येत राहतात, निर्माण होतात. आपली अतिचिंता मुलांवरती लादून त्यांचं नैसर्गिक वागणं जे काय आहे ते खुडून टाकलं जातं. काही पालक तर असं म्हणतात की तू जे वागतोस किंवा तू जे करतोस ते केल्यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही, तेव्हा जे काही असेल तुझं तू बघ आणि तुला जे हवं ते तू कर. अशी चुकीची संस्कार पद्धती देखील आजकाल आपण बघत असतो. मुलाच्या कुठल्याही कर्तृत्वाला कमी लेखणं किंवा शून्य मार्क देणं, अशावेळी मुलं आळशी बनतात. म्हणजे काय, मुलाने काहीही करू देत, अक्षरशः तुमच्या मनाप्रमाणे काम केलं किंवा अभ्यासात नंबर जरी मिळवला तरी देखील काय करतात की आईवडील त्यांना अजिबात, म्हणजे त्यांच्या पाठीवरून हात थोपटायचं तर दूरच, तर त्यांना एवढंसुद्धा करूनसुद्धा त्यांना कमी लेखलं जातं. तर त्यामुळं काय होतं की मुलांचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. मुलांच्या वागण्यावर सतत कोणती ना कोणती टीका करायची,
यातून मुलांना कसं वाटतं की कसंही वागलं तरी मला शिव्याच मिळणार आहेत, मग मी उगाच का नीट वागतोय, मी जसं आहे तसंच ठीक आहे. अशातून काय होतं की मुलांना आईवडिलांबद्दल देखील आदर वाटत नाही, उलट त्यांच्या मनाविरुद्ध वागण्याचा त्यांचा कल अतिशय वाढला जातो. काही काही पालक इतके कडवट स्वरामध्ये मुलांशी बोलतात की आईबापाबद्दल आपल्या मनात दुःख धरून राहतात. आणि काही वेळेला असं होतं की आजकाल आपण बघतोच की बालगुन्हेगारी तर वाढतच आहे. आणि अशामध्ये काय होतं की जर कोणी आपल्याशी असं तुटक वागत असेल, सतत घालून पडून बोलत असेल, तर त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा बदल्याची भावना निर्माण होते आणि त्यातून त्याच्याकडून काय होतं की एक चुकीचं कृत्य घडून जातं. काही पालक असे असतात की त्यांना मुलांची एक चूक देखील सहन होत नाही. अशा वेळेला आपली छोटी छोटी बालमनं काय होतात की भांबावून जातात आणि प्रत्यक्ष कृती करताना, म्हणजे समजा एखाद्या शाळेमध्ये काही कार्यक्रम असेल, त्याची तयारी केली असेल, पण त्यावेळेला अचानक काय करतात पालक की नाही इथं तू चुकतोस, इथं तू चुकतोस. तर त्यावेळेला त्या भांबवलेल्या अवस्थेमध्ये ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करायची वेळ होती, त्यावेळेला मात्र ती मुलं पूर्ण गोंधळून जातात. त्यांना समोरचं काही आठवण्याचं देखील बंद होतं. अनेक पालक तर काय करतात की आपल्या मुलांच्या कृत्यावर साधे कौतुकसुद्धा करताना आढळत नाहीत. त्यामध्ये शाबासकी देणं हे देखील खूप गरजेचं असतं. म्हणजेच मुलांना सतत मोटिवेट करायला हवं. तुला हे जमू दे अगर न जमू दे, पण तू प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करणं हे खूप गरजेचं असतं. हे त्या मुलांना तुम्ही सांगा की जेणेकरून तो प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेईल. तिथं त्याला 4 मार्क्स कमी पडले तरी हरकत नाही आहे. प्रत्येक ठिकाणी डिस्टिंक्शनमध्येच येणं किंवा टॉप लेवलवरती मार्क्स काढणं हे काही एकत्रित चांगलं नाही आहे. सो अनेक पालक आपल्या मुलांना एक घरात उपदेश करतात, स्वतः मात्र घराचे उपदेश करतात त्यांच्या विरोधात किंवा विरोधी जाऊन त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळंच वागत असतात. जेव्हा मुलामुलींना हे दिसून येतं तेव्हा त्यांचा नीट वागण्याचा वरचा विश्वास देखील उडून जातो. लहान वयात मूल जेव्हा असतात तेव्हा जर पालक जर दारू पीत असतील किंवा एखादे मादक पदार्थ खाऊन मुलांशी एकदम चुकीचे व्यवहार करत असतील, तर अशावेळी मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे काय होतं की मूल सतत आपल्या आईवडिलांना, पालकांना घाबरून राहायला सुरुवात होतं. काही वेळेला पालक जबाबदारी झटकून टाकतात आणि आपल्या मोठ्या मुलांना लहान मुलांची काळजी घ्यायला लावतात. त्यावेळेला काय होतं की त्या दोघांच्यामध्ये दादागिरी सुरू होते. म्हणजे मी तुझा दादा आहे किंवा मी तुझी ताई आहे, तू माझं ऐकलंच पाहिजेस, नाहीतर मी आईबाबांना नाव सांगणार, अशा पद्धतीचं मुलं बोलत राहतात. बरेच पालक काय करतात की मुलांच्या ज्या गरजा असतात त्या शाळेतल्या असो किंवा वैयक्तिक असो, त्या गरजा भागवण्यासाठी देखील पैसे खर्च करताना खूप टाळाटाळ करतात. त्यामुळं काय होतं मुलांमध्ये आपलेपणाची भावना राहतच नाही. सतत त्यांच्यामध्ये मी कोणतरी दुसऱ्याचाच आहे किंवा परकेपणाची भावना निर्माण होत असते. काही पालक असे सांगतात की जे मुलाच्या जन्मताच असलेल्या स्वभावाला जबाबदार ठरतात. म्हणजे काही मुलं हट्टी असतात किंवा आईवडिलांसारखंच तू झाला आहेस असं त्याच्यावरती सतत लादवलं जातं. त्यामुळं मुलांच्या हातून चुका होतात किंवा वाईट पद्धतीनं पालकत्व जर केलं असेल तर अशी मुलं मुली ही विचाराने बिघडत राहतात. त्यांना त्यांच्या भावनेवरती नियंत्रण राहत नाही. त्यातून त्यांचा कल गुन्हेगारीकडे वळतो. वास्तवात पालकांनी एक गोष्ट समजून घ्यायला हवी की आपण मुलांना जे काही देऊ, ते पैसे असो, वस्तू असो किंवा त्यांचं इतर काही गोष्टी असो, जे तुम्ही त्या मुलांना देत असता, ते त्यांच्या स्वभावामध्ये निरोगीपणा यावा यासाठी जे जे तुम्ही म्हणून देता येईल ते देत राहणे. असे पालक जर निर्माण झाले तर बालसंस्कार खूप चांगले होतील आणि गुन्हेगारीकडे मुलांचा वाढणारा जो काही कल आहे तो पूर्णतः दूर होऊन जाईल. म्हणजेच गुन्हेगारीचा खूप मोठा भाग या समाजातून हद्दपार होईल. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा. कारण बालसंस्कार करणं हे खूप गरजेचं आहे. पण बालसंस्कार करताना आईवडिलांनी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावं, मैत्री ठेवावी, जेणेकरून आपलं मूल त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन व्यवस्थित सांगेल, आपलेपणाने सांगेल. सो आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.